मला प्रशांत पवारांचं कौतुक करायचं आहे की एवढं सांगून त्यांनी भाषणात सांगितलं की आम्ही तुम्हालाच म्हणून काम करू. त्यांनी अजिबात रिस्क घेतली नाही. खुर्चीवर बसेपर्यंत राजकारणात काहीही खरं नसतं. त्यामुळे त्यांना हे अनुभवाने कळल्यामुळे त्यांनी सांगितलं की काही झालं, आम्ही जरी झालो तरी तुम्हालाच विचारून आम्ही काम करू, तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून काम करू, विनोदाचा भाग सोडून देऊ. पण मी आज अनेक वर्ष प्रशांतना बघतोय. अतिशय आज्ञाधारक आणि शिस्तीने काम करणारा एक युवा नेता आपल्याला या निमित्तानं मिळालेला आहे. आणि त्यामुळं मला खात्री आहे की या बँकेचा कारभार बाळासाहेब तुम्ही त्यांच्याकडे देताय, त्याच वेगानं ही बँक वाढवण्याचं काम त्यांच्याकडून निश्चितपणानं होईल असा मला स्वतःला विश्वास आहे. शेवटी आपले पैसे आपण बँकेत ठेवताना 10 वेळा विचार करतो कोणाकडे पैसे ठेवावे. मागच्या काळामध्ये पतसंस्थांमध्ये ठेवलेले पैसे अनेकांचे बुडाले. मधल्या काळामध्ये आपल्याकडे काय आहे, जरा झटपट पैसे मिळवण्याची इच्छा फार असते. त्यामुळे कुठले लोक स्कीम काढतात आणि त्यात आमच्या महिला भगिनी पैसे नवऱ्याला न विचारता गुंतवतात आणि मग ते गुंतवलेले पैसे बुडत जातात आणि मग पोलीस केस होते. पोलिसही काही करू शकत नाहीत. ज्यांनी ती पैसे घेतलेले असतात तोच लापता झालेला असतो आणि तो कधी पोलिसांना सापडत नाही. अशा आपल्या जिल्ह्यात, कोल्हापूर जिल्ह्यात, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनेक भानगडी अशा झाल्यात. कितीतरी कोटी रुपये घेऊन माणसं निघून गेले. आमच्या भागात तर मध्ये एक बहादर असा निघाला, शेअरमध्ये गुंतवणूक करा, मी तुमच्या वतीनं शेअर मार्केटमध्ये पैसे घालतो म्हणून त्याने 100-125 कोटी रुपये लोकांच्याकडून गोळा केले. माझ्याच अनेक जवळच्या कार्यकर्त्यांनी मला न विचारता त्यात पैसे गुंतवले आणि आता म्हणतात साहेब त्याला हुडकला पाहिजे. त्याला कसा हुडकणार म्हटलं, तो सगळं सोडून निघून गेला, देश सोडूनही गेला असेल की नाही माहीत नाही. म्हटलं नाही त्याला हुडकला पाहिजे. मी म्हटलं कसं काय, पैसे 22 लाख गुंतवले, कुठून आणले? राजाराम बापू बँकेचंच कर्ज काढलं. काय बोंबलायचं. असे बहादर गुंतवणुकीला कोणाला दुसऱ्याला सांगणार नाहीत, आपल्यालाच मिळावेत म्हणून चर्चाही कोणाची करायची नाही आणि देऊन टाकायचे कुणाकडे तरी पैसे. असे अनेक आमच्या तालुक्यात विश्वजित कदम साहेब, बरेच तरुण कार्यकर्ते आहेत 30-35 इथले, की ज्यांनी त्या माणसाला पैसे गुंतवणूक दिले. सांगायचा मतितार्थ हा की पैसे योग्य ठिकाणी ठेवायची बुद्धी होणं माणसाला आवश्यक आहे. आणि मामासाहेब पवार बँकेत आपण सगळे का विश्वासानं एवढ्या मोठ्या संख्येनं, हे बाळासाहेब तुमच्या वागणुकीचं, नम्रतेचं आणि व्यावसायिकदृष्ट्या उत्तम काम केल्याचं हे आजचं चित्र आहे असं मला वाटतं. उगाच माणसं कुठल्या बँकेच्या कार्यक्रमाला अशी येणार नाहीत. तुम्ही लोकांचा विश्वास किती संपादन केला याचं हे अतिशय उत्तम उदाहरण आहे. आणि बाळासाहेबांचा स्वभावच असा आहे की कधी कोणाला फसवणार नाही.